हॅलो मित्रांनो, वेलकम बॅक टू डी फार्म कन्सेप्ट. तर आज आपण पाहणार आहे की प्रोविजनल मेरिट लिस्ट आलेले आहे, जे की डिप्लोमा झालेला आहे आणि डायरेक्ट सेकंड इयर बी फार्मसीला ॲडमिशन घेत आहेत. तर इथे आपण गुगलवरती टाकायचं आहे की CET सेल त्या ऑफिशियल वेबसाईटवरती यायचं आहे आणि त्यानंतर आपण इथे इम्पॉर्टंट डेट्स इथे क्लिक करायचं आहे. तर इथे आपल्याला सगळे इम्पॉर्टंट डेट्स दिसून जातील. तर इथे आहे डिस्प्ले ऑफ प्रोविजनल मेरिट लिस्ट फॉर महाराष्ट्र स्टेट ऑल इंडिया कॅन्डिडेट ऑन वेबसाईट. तर ते 5/8/2024 रोजी अपलोड होणार होतं. तर ते आपण पाहूया आता. तर होम पेजवरती गेल्यानंतर इथं खाली पहा दिसतंय व्ह्यू डिप्लोमा प्रोविजनल कॅन्डिडेट मेरिट स्टेटस. तर इथं आपण क्लिक केल्यानंतर इथं आपला जो ॲप्लिकेशन ID आहे तो टाकायचा आहे. त्यानंतर आपली डेट ऑफ बर्थ टाकायची आहे. ते टाकल्यानंतर कंटिन्यू करायचं आहे. कंटिन्यू केल्यानंतर आपल्याला आपला मेरिट लिस्ट दिसेल. तिथे आपण त्याची प्रिंटही काढू शकतो. प्रिंटवरती दाबून आपण PDF ही सेव्ह करू शकतो. आणि त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे त्याच्यामध्ये काही चुका असतील तर आपल्याला ग्रेव्हियन्स ही टाकता येतो. कुणाचं नाव चुकलं असेल, कुणाचे बोर्डाचे मार्क चुकले असेल, काही चुकलं असेल तर इथे पहा 6/8/2024 ते 8/8/2024 संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आपल्याला ग्रेव्हियन्स टाकता येतो. ही प्रोविजनल मेरिट लिस्ट आहे. तुम्ही काही कोणत्या विद्यार्थ्यांचे ग्रेव्हियन्स वगैरे टाकले, काही चुकलं असेल तर त्याची फायनल मेरिट लिस्ट येते ती 10/8/2024 रोजी. तर तुम्हाला काही असेल तर कमेंटमध्ये कॉन्टॅक्ट करा की कुणाला काही ग्रेव्हियन्स टाकायचं असेल त्याला आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून हेल्प करूया. आणि हा व्हिडिओ सगळ्यांना शेअर करा ज्यांनी डायरेक्ट सेकंड इयर बी फार्मसीला ॲडमिशन घेत आहेत. तर अजून काही माहिती हवी असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवा. सो धन्यवाद.